केळीच्या पाण्याने केसांना कलप कसा करायचा हा व्लॉग मी अपलोड केला होता आणि केळीचे पाणी कसे काढायचे हा सर्वांनी मला प्रश्न विचारला होता। तर आपली प्रतीक्षा आता संपली आहे। केळीचे पाणी कसे काढायचे ह्याचाच व्लॉग मी आता केला आहे आणि जर का तो व्लॉग कोणी पाहिला नसेल तर ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकता। नमस्कार, मी सुचिता व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आणि माझा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग केळीचे पाणी काढायचे असेल तर आपल्याला अशी तयार झालेली केळ पाहिजे। तुम्ही मला कमेंट करून सारखे विचारत होतात की आधी केळीचे पाणी कसे काढले ते सांगा, पण तेव्हा माझ्याकडे अशी पिकलेली तयार केळी नसल्यामुळे मला हा व्हिडिओ करायला खूप दिवस लागले, तर तुमची मी पहिल्यांदा माफी मागते। तर आता आपण ह्या केळीचा घड तोडणार आहोत आणि नंतर ही अर्धी केळ तोडून घेणार आहोत। तर अशा प्रकारे अर्धी केळ तोडल्यावर आपण मधोमध एक छोटासा खड्डा तयार करायचा आहे। तर अशा प्रकारे मी ह्या केळीच्या मधोमध छोटासा खड्डा तयार केला आहे आणि आपण जर न पसवलेली केळ घेतली तर आणि ती आपण कापली तर तिच्या मधोमध असे वरती कोंब यायला सुरुवात होतात। त्यामुळे आपल्याला तशी केळ न चालता आपल्याला अशी पसवलेलीच केळीचे पाणी काढण्यासाठी पाहिजे असते। आणि खड्डा खणून झाल्यानंतर आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी वरून अशा प्रकारे झाकण घालून ठेवायचे आहे, कारण पावसाचे दिवस आहेत। पावसाचे पाणी त्या खड्ड्यामध्ये जाता कामा नये आणि कोणतेही जीवजंतूसुद्धा जाता कामा नयेत, म्हणून आपण या केळीला वरून अशी प्लॅस्टिकची पिशवी घालून ती बांधून ठेवणार आहोत। तर आपण पाहतच असाल मी ही प्लॅस्टिकची पिशवी घालत आहे। अशा प्रकारे आपण ही प्लॅस्टिकची पिशवी घालून घेऊया आणि साईडने तिला कशाने तरी बांधून घ्यायची आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पिशवी काढून त्या खड्ड्यामध्ये किती पाणी साठले आहे ते आपण उद्या पाहणार आहोत। आता आपण ही अशीच झाकण घालून बांधून ठेवूया। तर आपल्या केळीला बांधून झालेले आहे। दुसऱ्या दिवशी सकाळचे 10 वाजले आहेत। मला सकाळपासून वेळ मिळाला नाही, आत्ता वेळ मिळाला तेव्हा मी इथे आलेले आहे आणि आता आपण ही पिशवी काढून पाणी किती साठले आहे ते पाहूया। तर हे पहा किती स्वच्छ पाणी साठले आहे ते। तर हे पाणी आपण तांब्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही कशामध्येही पाणी काढू शकता। मी आता चमच्याच्या सहाय्याने हे पाणी तांब्यामध्ये काढून घेणार आहे आणि हे पाणी सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा असे दिवसातून 2दा पाणी काढायचे आहे।
अजून जर मोठा खड्डा खणला असता तर अजून पाणी साठलं असतं, पण मी एवढाच खड्डा खणलेला आहे. आणि परत असंच ही पिशवी घालून परत झाकून ठेवायचं. अशी प्रोसिजर दिवसातून 2दा करायची. म्हणे असं या केळीचं काळं पाणी निघेपर्यंत काढायचं. आणि परत असं बांधून ठेवायचं. असं बांधून ठेवायचं. तर आत्ता मला इथे अर्धा तांब्याच पाणी मिळालेले आहे. तर अशा प्रकारे पाणी काढून झाल्यावर ते पाणी गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवायचे. पाणी अशासाठी गाळून घ्यायचे तर त्याच्यामध्ये छोटे छोटे केळीचे तुकडे पडले होते आणि काही कीटक वगैरे नाहीत ना हे पाहण्यासाठी आपण पाणी नेहमी गाळून घ्यायचे. ह्या पाण्याचे औषध म्हणून सुद्धा उपयोग होतो. ज्यांना कुणाला जर मुतखडा किंवा किडनी स्टोन झाला आहे त्याला हे लगेच काढल्यावर पाणी प्यायला द्यायचे असते. सकाळची आता वेळ आहे. मी काल तुम्हाला पाऊस पडत असल्यामुळे टप उपडी घालायचा दाखवला नाही. तर आता हा आपण पाऊस पडतो म्हणून टप उपडी टाकलाय, नाहीतर मी टप उपडी टाकत नाही. तर आता मी हे ओपन करते. तर हे बघा किती पाणी साठलेलं आहे. ते असं सकाळ संध्याकाळ रोज पाणी काढायचं. शुद्ध पाणी बघा, पांढरं पांढरं पाणी. असं काळं पाणी येईपर्यंत रोज काढत बसायचं पाणी. 5 मिनिटाचं काम आहे, वेळ लागत नाही अजिबात. आता संध्याकाळी परत काढायचं पाणी. मी आता असं रोज काढीन, तुम्हाला काय सारखं सारखं दाखवत बसणार नाही. हे बघा आहे अजून पाणी. आपण विहीर खणतो तसं मी हे विहीर खणल्यासारखंच गोल केलेलं आहे आणि त्यातलं पाणी उपसत आहे दुष्काळ पडल्यासारखा. हे पहा, आज 1 तांब्याभर पाणी मिळालेलं आहे. आता परत अशी पिशवी टाकून ठेवायची. ही सारखं असंच प्रोसिजर सारखी करायची. परत परत मी आता तुम्हाला दाखवणार नाही. मी केळीचे पाणी घेऊन मेहंदी भिजवून केसांना लावली. मला 35 ते 40 दिवस परत केसांना मेहंदी लावावी लागली नाही. म्हणजे एकदा आपण कलप केल्यावर 35 ते 40 दिवस नक्कीच जातात. म्हणून केळीच्या पाण्याने मेहंदी भिजवा आणि आपल्या केसांना कलप करा. केळीचे पाणी हे नॅचरल व नैसर्गिक आहे.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे 2 दिवसाचं पाणी एवढं झालेलं आहे. अजून आपल्याला भरपूर दिवस पाणी काढायचं आहे. निदान अजून 5 दिवस तरी पाणी निघेल केळीचं. हे पहा, मला एवढं पाणी केळीचं मिळालेलं आहे आणि मी अशा प्रकारे हे बाटलीत भरून ठेवलेलं आहे. आता मी ह्या पाण्याचा उपयोग केसांना कलप करण्यासाठीच करणार आहे. व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा. असेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.